आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करते मी आणि आज ऑफिसमधनं येताना मी छोट्या मोठ्या गोष्टी रोजच काही ना काहीतरी आणतच असते आणि सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करत असते. आज होती संकष्टी आणि मी आदल्या दिवशी वगैरे काहीच आणून ठेवलं नव्हतं आणि माझ्याकडे केळीची पानं पण संपत आलेली. घरी एकच होतं पण ते पण बरेच दिवस झालेले, म्हणून मग केळीची पानं घेतली, 2 घेतली आणि आज थोडी स्वस्त मिळाली. म्हणजे 5ला 1 मिळालं, नाही तर संकष्टी वगैरे असते ना तेव्हा 10ला 1 मिळतं, पण 5ला 1 मिळालं त्याच्यामुळे 2 घेतली. आणि आज हळदीची पानं पण मला 20ला जी 5 मिळतात ना ती देखील 10लाच मिळाली. हीच जर मी सकाळी घेतली असती ना तर मला कदाचित 20ने मिळाली असती. पण आता संध्याकाळी ना दादरला ज्या विरारच्या वगैरे काकू येतात ना तर संध्याकाळी येतात ना ती लोक थोडी स्वस्त देतात भाजी. आणि आज येताना त्याचबरोबर ही गोष्ट आणलेली, म्हणजे ज्या सीडी होत्या त्या आणलेल्या ज्या आपण यूज करत नाही, याच्यापासून काहीतरी अशी एक वस्तू बनवायची की जी आपल्या सगळ्यांना घरात यूज होईल किंवा मग डेकोरेशनसाठी. आता गणपती जवळ येत आहेत तर तुम्हाला याच्यापासून काही बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तर येणाऱ्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी उत्सुकच असेल या सगळ्या गोष्टी, पण तुम्हाला बघायच्या असतील तर मला नक्की सांगा. आता सीडी वगैरे आणलेली, म्हटलं हात वगैरे धुवून घेऊ स्वच्छ आणि मग आपल्या कामांना सुरुवात करू. इथे मी मोड आलेले मूग होते ते भिजत घालून ठेवलेले आणि त्याच्यासाठी ना मी त्याची सालं काढून भाजी करायचा विचार चाललेला माझा. तर त्याच्यासाठी मी काय केलं, एका टोपात हे ठेवून घेतले आणि जर ह्याला 1 तास तुम्ही जर छान असे भिजत ठेवले ना पाण्यामध्ये तर सगळी त्याची सालं आहे ना वरती निघून येतात आणि जो आपला मूग असतो तो खाली बसला जातो. असं तुम्ही 2-3 वेळा जर केलात ना तर सगळी सालं आपोआप निघाली जातात आणि मूग वेगळे आणि साल वेगळे असं दोन्ही वेगवेगळं होतं. आता माझ्याकडे आज त्याच्यामुळे तुमच्याबरोबर दाखवायला तेवढा म्हणजे शक्य होणार नाही सगळं व्हिडिओमधनं, त्याच्यामुळे येणाऱ्या व्लॉगमधनं कधीतरी मी नक्की शेअर करेन. पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण नक्की याचा यूज होईल. ॲक्च्युली टोप माझा थोडासा हे झालेला, म्हणजे मला असं वाटलं की आपल्याला उकड काढायचे म्हणून मग मी टोप परत एक्सचेंज केला आणि जो आपण कुकर लावतो त्या डब्यामध्ये मी ते करून घेतलं ट्रान्सफर. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ काही दिवस येत नाही आहेत. म्हणजे रविवारी आपला शनिवारी व्हिडिओ आलेला, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 5 दिवस झालेत. हा खूप मोठा ब्रेक आहे. मी तुम्हाला खूप मिस केलं, पण काय होतं थोडंसं रिलॅक्स करणं पण खूप गरजेचं होतं. खूप काम म्हणजे एवढं झालेलं की म्हटलं थोडासा आपण 2 दिवस ब्रेक घेऊ, कारण मी पण आईकडे गेलेली त्याच्यामुळे 2 दिवस आराम झाला आणि त्याच्यानंतर मला ऑफिसमधून यायलाच उशीर होत होतोय 3-4 दिवस, त्याच्यामुळे थोडीशी गडबड आहे. व्लॉग मी एक शूट करून ठेवला पण तुम्हाला एडिट करायला वेळ नाही आहे, त्याच्यामुळे तो पण पोस्ट मी नाही करू शकली तुमच्याबरोबर. पण मी म्हटलं कमबॅक करायला. आजचा दिवस खूप सुंदर आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्याचबरोबर गुरुवार पण आहे आणि श्रावणातली संकष्टीला खूप महत्त्व असतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मी म्हटलं की चला त्याच्याच निमित्ताने तुमच्याबरोबर आज मोदकाची अजून एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. मोदक त्याचंच आहेत पण वेगळ्या पद्धतीने आपण ते कसे बनवू शकतो याचा प्रयत्न मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर म्हणजे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी देखील ती रेसिपी आज पहिल्यांदा करणार आहे, पण तरी देखील मला कितपत जमते की नाही याचा सगळा ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. पण माझ्याकडनं मी 100% देईन की ती रेसिपी मला जमेल. रेसिपी म्हणण्यापेक्षा त्याचा जो शेप आहे तो काहीतरी वेगळा आपण देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला थोडाफार कळला असेल. तर मी तो कसा देणार आहे आणि कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धती किंवा वेगवेगळे ट्रिप्स वापरून असे वेगवेगळे छान असे करू शकतो. गणपती बाप्पांचं आता आगमन थोड्याच दिवसात होणार आहे, हार्डली 10 ते 15 दिवस राहिलेले आहेत त्या सगळ्यांसाठी. तर त्याची सुरुवात आतापासूनच आपण करायची. तर म्हटलं चला आजचा दिवस खूप छान आहे आणि आज काहीही झालं तरी म्हटलं व्लॉग शूट झालाच पाहिजे आणि तुमच्याबरोबर तो उद्या शेअर करायला आला पाहिजे. जसं मी मिस केलंय तसं तुम्ही देखील खूप छान सगळेजण मिस करताय. तर त्याच्यासाठी त्याचबरोबर आहे ना DIY मध्ये तुम्ही मगाशी बघितलं असेल, मी दाखवलं तुम्हाला, सीड्या घेऊन आली तर मी खाली ठेवल्यात आणि मी जो आमचा IT डिपार्टमेंट असतो त्यांच्याकडे रिक्वेस्ट केलेली की मला थोड्याशा काही तुमच्या सॉफ्टवेअरच्या किंवा ज्या काही प्रिंटरच्या वगैरे जुन्या सीड्या असतात ज्या वर्किंग नसतील त्या मला द्या. तर त्याच्यातनं मला DIY एक तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तुम्हाला ते बघायला आवडेल की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. जन्माष्टमी येते त्याच्यासाठी डेकोरेशन आयडिया काही बघायची असेल ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा, कारण याच्या आधी जे डेकोरेशन दाखवलं तुम्हाला खूप आवडलंय. तर तसं काही तुम्हाला डेकोरेशन बघायचं असेल मला नक्की कमेंट करून सांगा, ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर मग मी जे काही DIY करणार आहे ते डायरेक्ट तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तुम्हाला जर ते करताना बघायचं असेल तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला असं सगळं माझं आजचं रुटीन आहे. सगळ्या बेसिक गोष्टी तर आहे, त्याचबरोबर जेवण देखील करणं तेवढंच आहे, कारण गुरुवार म्हटलं नैवेद्याचं जेवण असतं. पण आज मी तुमच्याबरोबर फक्त मोदकांचंच करणार आहे, कारण आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना मोदक, उकडीचे मोदक म्हटले की खूप प्रश्न पडतात. मला देखील ते सुरुवातीला म्हणजे पडायचे किंवा कसे करू शकते का मी.
पण प्रयत्न केले, हळूहळू सुरुवात केली की सगळ्या गोष्टी जमतात. तर तुम्ही देखील कुठून ना कुठून जर तुम्हाला जमत नसेल, नवीन असाल तर प्रयत्न करा, म्हणजे ती गोष्ट नक्की जमेल. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं मिस केलं आणि मला पोस्ट पण तुमच्यासाठी नाही करायला जमली की आज व्हिडिओ येणार नाही, तर त्यासाठी खरंच रिअली सॉरी. शेड्यूल थोडासा बिझी असल्यामुळे हे सगळं शक्य नव्हतं. पण याच्यापुढे उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ येईल. प्रयत्न माझा पूर्ण असेल 100% तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करण्याचा. आणि येणाऱ्या ब्लॉगमधनं तुम्हाला माझं बघत असाल पाठीमागचे सगळे कंटेनर रिकामी आहेत, पण मी रिकामी असले तरी माझ्याकडे सामान आणलेलं आहे, पण मी ते रिफिल नाही केलं. का तर मला हे सगळे कंटेनर वॉश करायचे आहेत, कारण वॉश करूनच भरायला पाहिजेत. असेच नको तर क्लिनिंग वगैरे मी कसं करते ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. किराणा सामान मी कसं भरलं आहे ते देखील सगळ्याचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचं. सगळं शूट केलं पण एडिट करायला वेळ नाही आहे, पण बघू जसं जमेल तसं तुमच्याबरोबर शेअर करेन. चला आता जास्तची बडबड न करता आपण कामांना सुरुवात करूया. आज पूर्णच रुटीन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण माझ्या संध्याकाळच्या कामांना सुरुवात ही चहापासूनच होते आणि माझ्या व्लॉगची सुरुवात पण ही बऱ्याच वेळा चहापासूनच होते. म्हणून मी सर्वात आधी चहा ठेवून घेतला आहे किचनमध्ये कामांना सुरुवात करते तेव्हापासून. आणि म्हटलं चला आज तुमच्याबरोबर पण शेअर करू, कारण तुम्ही पण हे सगळं बरेच दिवस मिस करत असाल. तुम्ही मिस करत असाल की नाही, किंवा होता की नाही, किंवा अजूनही करताय की नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. इथे सर्वात आधी आपण भाताचं कुकर लावून घेऊ, म्हणजे आपलं अर्धं काम होतं. म्हणजे जेव्हा आपलं वरण भाताचं कुकर लावून होतं ना की आपलं 50% जेवण तयार झालेलं असतं. म्हणून ती सवय पहिली लावून घ्या. कुठलंही काम करता करता साईड बाय साईड तुम्ही कुकर लावून घेतलं ना की आपलं अर्धं जेवण होतं. आणि माझं पण तेच आहे, कुकर लावून घेतलं, एका साईडला चहा झाली, मग आपण बाकीची कामं आरामात करू शकतो. आज भजी करायची होती बटाट्याची, त्याच्यासाठी मी 2 वेगवेगळी भांडी घेतली आहेत बघा. आणि एकामध्ये आपण बटाटी भिजत घालणार आहोत, म्हणजे जे आपण सोलून घेऊ ती, आणि एकामध्ये बेसन भिजवून घेणार आहोत. मी इथे बेसन घेतलं आहे, त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही हळद टाका, ओवा पाहिजे तर ओवा टाका, जिरं पाहिजे तर जिरं टाका, थोडासा कढीपत्ता टाका. मी इथे जास्त काही नाही, मी फक्त हळद टाकलं, हिंग टाकलं, मीठ टाकलं आणि थोडासा ओवा, असं सगळं टाकून याचं बॅटर मिक्स करून ठेवणार. बऱ्याच वेळा जेव्हा भजी करायची असते ना, बटाटा भजी वगैरे जेव्हा मला करायची असते, तेव्हा मी सकाळी करून ठेवते असं पीठ फ्रीजमध्ये, म्हणजे त्याच्यात सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नसते. अगदी बेसन खूप छान असं फुलून येतं. आणि जे बेसन जेवढा वेळ जास्त तुम्ही ठेवाल ना तेवढं जास्त वेळ फुलून येतं. आता बटाट्याची कापं करायची आपल्याला, त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण जी बटाटे घेऊ ना ती सोलून आपण त्याच्यामध्ये डीप करून ठेवायची, म्हणजे बटाटे काळे देखील पडत नाही आणि त्याला मीठ देखील व्यवस्थित लागलं जातं. तर माझी ही अशी पद्धत आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने करता मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बघा मी घेतलं आहे. आणि ही जी शीट वापरते ना त्याच्यासाठी मला बऱ्याचशा कमेंट येतात की ही तू शीट कुठली वापरते. तर ही सिलिकॉन सारखीची शीट आहे, याच्यावर स्क्रॅचेस वरती पडतात शीटवर आणि आपला चॉपिंग बोर्ड खराब होत नाही. आणि फ्लेक्झिबल आहे, तुम्ही डायरेक्ट शीट उचलून कुठल्याही टोपामध्ये तुम्हाला जे काय असेल ओतू शकता, फोडणी देताना म्हणा, किंवा चॉपिंग करून तुम्ही बऱ्याच वेळा साईडला पण ठेवू शकता. अशा बऱ्याचशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि जे पीलर आहे ते देखील बघा तुम्ही अगदी वेगळं आहे. आणि तुम्ही आता सोलताना बघितलं असेल, आपल्याला असं वाटतं की ते हलत असल्यामुळे मला पण पहिले असं वाटलेलं की ते हलत असेल तर म्हणजे सोललं जाईल की नाही सगळं, पण अगदी सुरेख असं सोललं जातं. म्हणजे जो माझ्याकडे पहिला पिलर होता ना त्याच्यापेक्षा अगदी चांगलं याने सोललं जातं. म्हणून मी हे याच्यामधलंच एक एक्स्ट्रा आणून ठेवलं आहे. आणि मी म्हटलेलं तुम्हाला जेव्हा मी वापरेन ना, किंवा माझा आधीचा जेव्हा एखादा मी वापरेन, म्हणजे जो आत्ता मी वापरत आहे तो मी तुम्हाला दाखवून घेते. तर अशा पद्धतीने बघा हा आहे. आणि इथे आपण सारणाची तयारी करायची आहे, त्याच्यासाठी मी खसखस घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल, तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला जे सुकामेवा वगैरे काही वापरायचं असेल तर तुम्ही तो देखील सारणामध्ये वापरू शकता. इथे मी थोडासा अर्धा चमचा तूप टाकला आहे, याच्यामध्ये गूळ टाकलेलं आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही एका वाटीला अर्धी वाटी घ्या, म्हणजे खूप जास्त देखील गोड होणार नाही आणि कमी देखील गोड होणार नाही. तुमचा नारळ जर थोडासा पातळ आला असेल, म्हणजे चवचवीत असेल असं म्हणू शकता तुम्ही त्याला, तर तुम्ही थोडंसं खोबरं म्हणजे म्हणजे गूळ कमी टाका आणि खोबरं जास्त असतं. त्यावेळेस काय होतं, त्याला पाणी सुटून आहे ना ते खूप आटलं जातं आणि मग खूप कमी असं होतं आणि मग खूप गोड गोड असं लागतं. तुम्ही अंदाजा घ्या, जर खोबरं जास्त असं खूप जाडसर असेल किंवा काय बोलतात त्याला, खूप जास्त असं खसखशीत नारळ असेल, म्हणजे ड्राय नारळ असतो ना, त्यावेळेस तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवा. मग अशा पद्धतीने आपण सारण तयार केलं ना तर ते परफेक्ट सारण होतं. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये वेलची पावडर टाका, जे काही बेदाणे वगैरे आवडत असतील ते टाका.
आणि मग पॅन खाली उतरवून ठेवा आणि एक हार्डली जर गूळ आपण पहिला वितळून घेतला ना तर लवकर असं होतं. आता आपल्याला करायचं आहे पीठ भागवून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी तुम्ही 1 वाटी तांदळाला म्हणजे तांदळाच्या पिठाला 1 वाटी पाणी असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं किंचितचं असं तेल टाकलेलं आहे. तुम्हाला तूप पाहिजे तर तुम्ही तूप देखील टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. पण याचं प्रमाण अगदी तेवढंच टाकायचं, नाहीतर मग आपण जी पारी करतो ना तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण जास्त झालं ना तर त्या फुटल्या जातात. म्हणून अगदी थोडंसं असं टाकून घ्यायचं आहे. आता आपण ही उकड थंड करायला ठेवणार आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायचे. पूर्णपणे थंड झाली तर छान अशी ती मळली जाते आणि व्यवस्थित लाटल्या जातात. म्हणजे तुम्ही लाटून करत असाल, मी बऱ्याच वेळा घाईच्या वेळेस लाटूनच करते. मी हातात पारी नाही करत. जेव्हा अगदी निवांत असतो ना तेव्हा मग आरामात मी त्याची प्रॅक्टिस करते, कारण तेवढ्या जास्त अशा पटापट अशा मला पाऱ्या वळता येत नाही. म्हणजे फ्रँकली असं म्हणाल तसं. पण मी लाटूनच बऱ्याच वेळा करते, कारण संध्याकाळी तेवढा वेळ नसतो. थोड्याशा आपण पिठावर लाटल्या तर पटकन होतात. तर इथे हळदीची पानं धुवून घेतलीत आणि आता सर्वात आधी ना चाळण वगैरे किंवा त्याच्यानंतर आपण ज्याच्यामध्ये उकड काढणार आहोत, मोदक उकडणार आहोत ते भांडं पण आपण तयार करून ठेवायचं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण ते ना नंतर करायला जातो आणि मग नंतर शोधाशोध पण होते आणि काय होतं मोदक खूप ड्राय देखील होतात. तर अशा पद्धतीने चाळण तयार करून ठेवायचे आणि त्याच्यातच मोदक ठेवून द्यायचे. म्हणजे जे आपण करत जाणार ना ते त्याच्यातच प्लेस करत जायचं आणि वरून मग तुम्हाला हे जे पान असतं ना ते ठेवून घ्यायचं. म्हणजे मोदक अगदी वाऱ्याने कडक होणार नाही आणि म्हणजे मऊ लुसलुशीत असे राहतात. म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी पण जरी ते खाल्लात ना तरी अगदी मऊ लुसलुशीत होतात. आता आपली उकड ऑलमोस्ट थंड झालेली आहे आणि इथे बघू शकता मी आता ना याच्यामध्ये पाणी ओतून ठेवते. जे स्टीमर आहे आपलं, हे माझ्याकडे 3 याचं स्टीमर आहे. इडली पण मी याच्यातच करते, ढोकळा पण मी याच्यातच करते आणि आता मोदक पण याच्यातच करते. एका साईडला आपली भाजी आणि वरण ते देखील तयार झालेलं आहे आणि फक्त इथे आपल्या साईडला बेसन आहे. ते फक्त आपण सर्वात शेवटी करू, म्हणजे गरम गरम भजी चांगले लागते खायला, तर त्याच्यासाठी म्हणून ते सर्वात शेवटी करायचं आहे. इथे आपण उकड मळून घ्यायचे आणि थोडीशी गारच असली पाहिजे. म्हणजे तुम्ही कोमट अशी म्हणू शकता, म्हणजे अगदी हाताला चटके लागणार नाही, थोडंसं हाताला गरम लागेल एवढ्या ह्याने तुम्ही ती मळून घ्यायची. म्हणजे तेवढीच तुम्ही थंड करून घ्या. आणि मळताना पण पहिली नॉर्मलच मळायचे, अगदी तुम्ही तेलाचा हात लावून मळू नका. जसं मी म्हणते तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण थोडं जरी जास्त झाली ना तरी पारी फुटण्याचे चान्सेस असतात. कारण मी देखील पहिलं पीठ मळलं जात नाही म्हणून एक तर पीठ तरी त्याच्यामध्ये लावत राहायची आणि मग तेल तरी लावत राहायची आणि त्याने मला नंतर कळलं की त्याने जास्त असं होतं की आपल्या पाऱ्या फुटल्या जातात आणि मग साईडने किंवा जेव्हा आपण सारण भरतो तेव्हा त्या फुटल्या जातात. अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर एक छोटासा गोळा आपण हातावर घ्यायचा आणि तो छानपैकी वळतोय का बघायचा. म्हणजे त्याला कुठूनही क्रॅक गेले नाही पाहिजेत, अगदी स्मूथ असा तो वळला गेला पाहिजे. अशा पद्धतीने बघा आणि थोडासा प्रेस करून बघायचा कुठे फुटतोय का, तर नाही फुटत नाही आहे, म्हणजे आपली पारी व्यवस्थित होते आणि मोदक देखील आपले परफेक्ट होतात. आज हे 2 प्रकारचे जे मोदक करणार आहे, म्हणजे डबल लेअरचा मोदक, हे मी पहिल्यांदाच करणार आहे आणि मला देखील शिकायचं आहे. याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण मोमोज ज्या स्टाईलने करतात ना त्या पद्धतीची मी पद्धत आज करून बघणार आहे. कारण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत करणार देखील नाही आणि मोदक काही वगैरे जास्त रोजच्या रोज आपले होत नाही करणं. तर मी अशा पद्धतीने ना 2 पाऱ्या लाटून घेणार आहे आणि ही देखील पद्धत मी अशी बघितलेलीच आहे, इन्स्टावर बघितलेली. तर म्हटलं चला आज आपण ट्राय करून बघू, जर जमलंच तर मग करायला काय हरकत आहे. तर मी अशा 2 सेम आकाराच्या करून घेतल्या आणि जे आपण खाली ठेवणार आहोत त्याला ना मी होल करून घेतला. म्हणजे हे जे माझ्याकडे नोझल होतं जे क्रीमसाठी मी वापरते केकच्या डेकोरेशनसाठी, तर त्याने ते करून घेतलं. म्हणजे होल अगदी गोल असा व्यवस्थित राहील आणि समांतर सगळीकडनं व्यवस्थित होईल. तर इथे मी आता त्याची पारी करण्यासाठी मी मोदकाच्या कळ्या पाडून घेते. याच्यामध्ये आता सारण स्टफ करून घेणार आणि त्याच्यानंतर माझा प्रयत्न हा आहे की तो मोदक आपण उलटा करून घ्यायचा आणि जिथे आपण होल केलेला आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा. पहिलं आपण हे सारण भरून घेऊ आणि जसं आपण मोदक करतो ना तशा पद्धतीनेच करायचं आहे. ॲक्च्युली मला असं वाटतं की याच्यामध्ये ना आपण पारी थोडी छोटी करायला पाहिजे होती. आता बघा हे असं एका साईडने होतं पण ना ती तुटली जाते पारी. जोपर्यंत आपण वरती खेचलं जातो ना तोपर्यंत ती तुटली जाते. तर अशी का होते तर याचा मला आता विचार करून या गोष्टी म्हणजे शिकायच्या आहेत, कारण मला ही पद्धत ट्राय करायची. तर माझ्या एवढं सगळ्या म्हणजे मी 2-3 वेळा ट्राय केलं पण ते मला जमलंच नाही. नंतर मी म्हटलं की नको आता आपण किती वेळ ट्राय करणार,
म्हणून मी 2-3 वेळा ट्राय केलं पण ते नाही जमलं. म्हणून मग मी म्हटलं चला आता आपण साधेच मोदक जसे आपण नेहमी करतो तसे करू. पण ही पद्धत मी गणपती येईपर्यंत नक्की शिकणार आणि तुम्हाला देखील नक्की शिकवेन. म्हणजे अशा पद्धतीने काही ना काहीतरी वेगळं वेगळं करत राहायला पाहिजे. आणि इथे बघू शकता ॲक्च्युली मोमोज जे असतात ना ते खूप छोट्या साईजचे असतात आणि तो मैदा असतो त्याच्यामुळे ना ते स्ट्रेच चांगलं होतं. आणि आपलं तांदळाचं पीठ असल्यामुळे माझ्या मते तेवढं ते स्ट्रेच होत नाही. त्याच्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम येत असेल. पण आता मी जेव्हा परत करेन ना तेव्हा गोळा ना थोडा छोट्या आकाराचा घेईन म्हणजे मला अंदाज येईल एक्झॅक्टली गोळा मी मोठा घेतला आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे की हा तांदळाचं पीठ वापरतो आहे आणि मोमोजमध्ये आपण थोडा मैद्याचं पीठ वापरतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. हे मला नंतरच कळेल. आत्ता मला तर काही कळणार नाही. पण मी थोडासा प्रयत्न करून बघेन. मोमोज तर काही मी अजूनही म्हणजे मी तरी स्वतः अजून मोमोज कधी टेस्ट केलेले नाही आहेत. मला देखील ते एकदा करायचे आहेत आणि करेन तेव्हा तुमच्याबरोबर ती देखील रेसिपी एकदा शेअर करेन. गणपतीच्या आधी तुमच्याबरोबर काही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक किंवा अजून काही बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मोदक बनवणं अगदी इझी आहे. फक्त आपण थोडासा कंटाळा करतो की आपण असं म्हणतो अरे मोदकांचा घाट कसा घालायचा ऑफिसवरनं येऊन किंवा घरातलं सगळं आटपून मोदकांचा घाट कसा घालायचा. तर थोडंसं प्रमाण तुम्ही जर फॉलो केलं ना तर अगदी इझी आणि पटकन होणार आहे. शेवटी मी बघा कंटाळून हे अशा पद्धतीचेच मोदक जसं मी म्हटलं मोदकाचं सारण जसं आपण रुटीनमध्ये करतो तशाच पद्धतीने करून म्हटलं चला राहू दे कारण मग जास्तीचा वेळ होऊन जाईल म्हणून अशा पद्धतीनेच करते. आणि या पाऱ्या तुम्ही जेवढ्या छोट्या कराल ना तेवढ्या म्हणजे ज्या कळ्या आहेत ना जेवढ्या तुम्ही छोट्या कराल ना तेवढा मोदक आपला अगदी सुरेख आणि आकर्षक दिसतो. तुम्ही थोडंसं अंदाजा घेऊन करा आणि अंदाजा घेऊन केलात ना तर सगळ्या गोष्टी परफेक्ट होतात. म्हणजे कुठेही प्रमाण इकडे तिकडे झालं ना की मग प्रॉब्लेम होत नाही. तर अशा पद्धतीने करा. तुमचं सगळ्या मोदक आहेत कुठेही चुकणार नाही. मोदकांबरोबर यावेळेस करंजी करायचा पण मी ठरवलेलं कारण गेल्या वेळेस माझं राहून गेलेलं आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या बऱ्याचशा कमेंट होत्या की तू एवढं सगळं केलंस पण करंजी मात्र केली नाहीस. तर मग ती पण करायची. पण 2 बॅचमध्ये मी आज मोदक करून घेणार आहे. थोडंसं डेकोरेशनसाठी केशर लावते म्हणजे जेव्हा स्टीम होतात तेव्हा अगदी सुरेख असा पिवळसर असा केशराचा कलर खूप सुंदर असा दिसतो. तर आता आपण हे ना 10 ते 12 मिनटासाठी स्टीम करून ठेवणार आहोत. 10 ते 12 मिनटं पण लागत नाही. एक 10 मिनटात हे स्टीम होतात. आणि हळदीच्या पाण्यातला ना जेव्हा स्मेल आहे ना अगदी सुरेख असा स्मेल येतो. जेव्हा हळदीची पानं गरम होतात आणि स्टीम होते ना तेव्हा अगदी सुरेख असा स्मेल येतो. माझ्याकडे हळदीचं पान आणि केळीचं पानाची दोन्ही होती तर मी दोन्हीचा वापर केला. आणि हे काढण्यासाठी फक्त मात्र ना मी एक टोपला घेतलेला जो माझ्याकडे होता जो मी वटपौर्णिमेसाठी घेतलेला जेव्हा मला दादरमध्ये मिळालेला त्याचा मला खूप चांगला उपयोग झाला. मी गरम चपात्या म्हणा किंवा गरम डोसे म्हणा ते त्याच्यामध्ये काढून घेते आणि नंतर मग मी माझा जो स्टीलचा डब्बा आहे माझा चपातीचा त्याच्यामध्ये ठेवते. इथे बघू शकता 10 मिनटं झाली आहेत आणि मस्त असे मऊ लुसलुशीत असे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही कुठलंही मोदकाचं पीठ वापरा अगदी चालेल. मला बऱ्याच वेळा कमेंट येते की ताई तू एक्झॅक्टली मोदकांचं पीठ कुठलं वापरते. तर मी नॉर्मल पीठच वापरते. असं काही बासमती तांदूळ वगैरे असं काही वेगळं पीठ वापरत नाही. जेवढं तुम्ही उकड चांगले काढाल ना तेवढे तुमचे मोदक अति सुंदर असे होतील. त्याच्यासाठी पीठ असंच पाहिजे किंवा पीठ तसंच पाहिजे असं काहीही नाही आहे. तर इथे एक बॅच झाली आहे बघा. आता मी परत दुसरी बॅच ठेवून घेते म्हणजे मोदक आपले बाकीचे पण शिजून पटकन तयार होतील. आणि एका साईडला आता आपले मोदक करून झाले की फक्त भजी करायची राहिली. ती भजी पण बघा बेसन अगदी जेव्हा जास्त पद्धतीने भिजलं जातं ना तेव्हा भजी अगदी कुरकुरीत होते आणि छान अशा फुलतात देखील. तर इथे आपली सेकंड बॅच पण आता तयार व्हायला मी ठेवलेली आहे. आणि ह्याला पण एक 8 ते 10 मिनटं लागतील कारण आता पूर्ण भरून नाही आहे थोडी आहे. त्याच्यामुळे ही आता साईडला ठेवते आणि एका साईडला आता मी तेल गरम करायला ठेवते. आज मला मिरच्या पण करायच्या होत्या आणि भेंडी पण मला कुरकुरीत करायची होती पण आज म्हटलं नको भजी झाली तेवढी भरपूर झाली. पण कुरकुरीत भेंडी मला खायची इच्छा होती तर ती देखील मी बाजारातनं येताना घेऊन आलेली. पण आज त्याचा करायचा योग होता पण मी कंटाळा केला हे करण्यासाठी. म्हटलं नको आज आपण फक्त भजीच करू म्हणून ते करून घेतले. आणि त्यातल्या भजीतलं ना जे बटाट्यातलं पाणी होतं ते मी काढून घेते कारण जवळपास 1 तासामध्ये छान असं त्याला मीठ लागलेलं गेलं असणार. आणि मी ज्या बटाट्याची भजी आहे ना अगदी पातळ नाही आणि अगदी जाड देखील नाही अशा पद्धतीने करून ठेवलेली त्याच्यामुळे त्याला मीठ अगदी पटकन लागलेलं. तर इथे बघू शकता आपली फायनल भजी झालेली आहे आणि जेवण माझं ऑलमोस्ट तयार आहे. आता फक्त आपल्याला नैवेद्याचं ताट तयार करून घ्यायचं आहे. आय होप आजच्या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेलं तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही देखील या सगळ्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
सगळं जेवण झालंय, नैवेद्य ठेवायचंय, पण एक गोष्ट कुठेतरी राहिली की अरे मी जे प्रयत्न करत होती तो व्यवस्थित झाला नाही. पण त्याच्यामुळे थोडीशी निराश झाली मी की मला पण काहीतरी नवीन नवीन ट्राय करायला नेहमी आवडत असतं आणि प्रत्येक वेळेस मी पण प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट आहे असं नाहीये. मी पण प्रयत्न करूनच शिकत असते. तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर केलंय. मी तुम्हाला पहिलाच म्हटलेलं की मी देखील पहिल्यांदाच करणार आहे. मी प्रयत्न करून बघते की ती ट्रिक वापरून आपण करू शकतो की नाही. मग आता मी जेव्हा नेक्स्ट टाइम करेन म्हणजे गणपतीच्या आधी तरी मला हे शिकायचंच आहे. मी परत एकदा थोडंसं पीठ भाकरीचं घेणार आणि त्याचं मी करून बघणार. तर बघू तेव्हा जेव्हा मला जमतील ना तेव्हा मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. पण मला ते जमवायचेच आहेत. गणपतीच्या आधी तरी मला ते करायचंच आहे आणि गणपतीच्या आधी परत एकदा हा ब्लॉग नक्की तुमच्याबरोबर येईल. म्हणजे मोदकांचा जो डबल लेअरचा मोदक आहे ना त्याचा नक्की ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण तो खूप गरम होते. म्हणजे पावसाळा जरी असला तरी आता सुरुवातीला जो काही पडला तो आता तर पाऊस नाही आणि एवढं गरम झालंय. त्यात ते मी केस पण धुतलेले ते तसेच ठेवलेत. म्हटलं पहिलं सगळं आवरून घेऊ आणि मग करू कारण मग नंतर किचनमध्ये पण ओले केस वगैरे घेऊन काम करायला होत नाही आणि मग हेअरफॉल वगैरे जर धुतलेला असतो तर मग त्याच्यामुळे तर मी शक्यतो टाळतेच. वरतीच बांधून ठेवलेत. तर चला आता जास्तची बडबड नाही म्हणजे करत नाहीये मी कारण ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडे काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. 2 लेअरच्या मोदकांसाठी स्पेसिफिकली तुमच्याकडे काही असेल तर मला सांगा. जे आपलं सीडीचं डेकोरेशन आहे त्याच्यासाठी पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेश्माताई आणि SK तुम्हाला दोघांनी जे लाईव्हमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारलेले तर त्याच्यासाठी तुम्ही मला आजच्या व्हिडिओ खाली कमेंट करा. त्याच्याच खाली मी तुमच्या लिंक्स देईन म्हणजे तुम्हाला इझी पडेल कारण मग नोटिफिकेशन जात नाही. कारण मी तुमच्या जुन्या व्हिडिओला जर दिलं तर ते म्हणजे आपल्या लक्षात येत नाही पटकन जुन्या व्हिडिओच्या कमेंट खाली कमेंट असेल तर. लेटेस्टमध्ये जर असेल ना तर मी नक्की त्याच्यासाठी म्हणजे खाली देईन तर तुम्हाला नक्की पिंग होईल लक्षात आणि लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.